हॅलो स्टुडंट्स, वेलकम. बघा, दिवाळी संपल्यानंतर आजचं आपलं हे पहिलं लेक्चर आहे. ओके, दिवाळी तुमची खूप मजेत, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सर्वांनी मिळून साजरी केली असेलच. ओके, चला तर मग बघा, आता आपला नवीन टॉपिक आजचा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये लास्ट लेक्चर जे होतं आपलं 11th सायन्सचं फर्स्ट चॅप्टर सुरू आहे, युनिट्स अँड मेजरमेंट. त्यापैकी आपला टॉपिक सुरू होता डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. त्या टॉपिकमध्ये आपण हाऊ टू कॅल्क्युलेट द डायमेन्शन्स ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज त्याचा आपण स्टडी केला होता. ओके, आता आपण त्या टॉपिकच्या आपल्याला समोर जायचं आहे. बघा, आता अनलॉक सुरू झालेला आहे. ओके, पूर्ण इंडियामध्ये अनलॉक सुरू झालेला आहे. गव्हर्नमेंटच्या रूलनुसार म्हणजे गव्हर्नमेंटने जो GR दिला त्यानुसार 23 नोव्हेंबरपासनं गव्हर्नमेंटचा 23 नोव्हेंबरपासनं 9वी ते 12वीचे म्हणजे 9, 10, 11, 12चे विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याचा आदेश आलेला आहे. ओके, परंतु काही एरियाजमध्ये कोरोनाचा थोडा जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे तिथं परत बंद करण्यात आले. परंतु बऱ्याचशा ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं सुद्धा कॉलेजेस सुरू झालेले आहेत. 9वी 10वीचे स्कूल आणि 11वी 12वीचे कॉलेजेस सुरू झालेले आहेत. ओके, तसंच आता आपण समोर काही येणाऱ्या दिवसातच आपले ऑफलाईन क्लासेस, आपल्या 11चे ऑफलाईन क्लासेस पण काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. या येणाऱ्या 5, 7, 8 दिवसात आपण त्याला काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. त्यासाठी एक पॅरेंट्स मीटिंग होईल हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या ग्रुपवर येईलच. ओके, पहा मग जोपर्यंत आपले ऑफलाईन क्लासेस सुरू होत नाही तोपर्यंत आपण ऑनलाईनला कंटिन्यू करणार आहे. चला बघा, मग तर आता आपण टॉपिकला काय करू, कंटिन्यू करू. बघा, आपला टॉपिक सुरू होता डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे काय काढले, डायमेन्शन्स काढले. किती इझी वेने आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो हे मी तुम्हाला शिकवलं होतं आणि तुम्हाला होमवर्क पण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी होमवर्क मला पाठवलेले पण आहेत. ओके, तर एकदा थोडंसं रिकॉल म्हणून जर का म्हटलं डायमेन्शन्स काय आहे, तर डायमेन्शन हे सिम्पल आहे. इन टर्म्स ऑफ पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज लिहितो. तर त्यामध्ये बेसिक फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या घेतो आपण, तर बेसिक फंडामेंटल क्वांटिटी असतात आपल्या लेंथ, मास आणि टाइम. आणि याला असं एका बॉक्समध्ये लिहितो आपण. ओके, मग या बॉक्समध्ये लिहिल्यानंतर याच्यावर सपोज पॉवर मी लिहिली, काहीतरी काय लिहिली, पॉवर. तर ही काय झाली, एक डायमेन्शन झाली एका पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीची. आता ही कोणाची आहे मला माहिती नाही, कोणाची असू शकते. ही काय झाली, हे डायमेन्शन. आणि हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिसून राहिला याला म्हटलं जातं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनी पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी. ओके, तर अशा प्रकारे आपण काय फाइंड आउट केले, डायमेन्शन्स फाइंड आउट केले. ठीक आहे, पहा मग त्यामध्ये वेगवेगळ्या लेंथ पासून लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर बघितलं आपण. त्यानंतर एरियाची डायमेन्शन काढली, व्हेलॉसिटीची डायमेन्शन काढली, ॲक्सलरेशनची डायमेन्शन काढली. अशा वेगवेगळ्या डायमेन्शन्स तुम्हाला कॅल्क्युलेट मी करून दाखवल्या. ओके, त्याची एक एक्झाम्पल म्हणून आपण एकदा परत एक थोडासा रिकॉल म्हणून एक फिजिकल क्वांटिटी आहे. फॉर एक्झाम्पल एक फिजिकल क्वांटिटी आहे वर्क डन. तर त्या वर्क डनची डायमेन्शन आपण एकदा शॉर्टमध्ये पाहू. बघा बरं, वर्क डनची डायमेन्शन तुम्हाला विचारली आहे, कशाची, वर्क डनची. तर डायमेन्शन कशी कॅल्क्युलेट करायची हे मी तुम्हाला सांगितले. सर्वात आधी तर तुम्हाला ज्या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन कॅल्क्युलेट करायची आहे त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला माहिती असणं खूप जरुरी आहे. तो फॉर्म्युला माहिती असल्यानंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये जे फिजिकल क्वांटिटीज येतात त्याचे SI युनिट्स तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. ओके, तुम्हाला सांगितलं होते तर लर्न करायचे आहे. तर वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन मी शिकवलेला आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. ओके, मग फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंटचं युनिट आपल्याला मीटर माहिती आहे, परंतु फोर्सला आपण परत सिम्प्लिफाय करू शकतो. तर फोर्सला कसं सिम्प्लिफाय करसाल, फोर्सचा अगेन एक फॉर्म्युला आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय, F = m × a मास मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन. म्हणजे फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये काय लिहू शकतो मी, मास मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन. आणि हा काय आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, ठीक आहे, मग आता याला समोर सॉल्व्ह करायची गरज आहे का, नाही. आपल्याला तसं फोर्सचं युनिट न्यूटन, फोर्सचं एक युनिट आहे न्यूटनमध्ये घेतो. परंतु आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करत असताना हे जे न्यूटन आहे किंवा फॉर एक्झाम्पल एम्पियर आहे, ते जे जूल हे जे युनिट आहेत जे की सायंटिस्टच्या नावावर आहेत ते आपल्याला इथे युजफुल नाही आहेत. आपल्याला युनिट तर पाहिजे, परंतु कशाच्या फॉर्मॅटमध्ये, बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टीज बेसिक फंडामेंटल युनिट्स जे आहेत त्याच्या फॉर्मॅटमध्ये. फॉर एक्झाम्पल मीटर आहे, kg आहे आणि सेकंद आहे, म्हणजे लेंथ, मास, टाइमच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, मग बघा आता मासचं युनिट काय आहे, kg. ओके, ॲक्सेलरेशनचं युनिट माहिती आपल्याला, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि हा काय आहे, डिस्प्लेसमेंट, मीटर. ओके, आले इथपर्यंत. मग आता याला सिम्प्लिफाय करा, काय होईल,
kg मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. ओके, झालं आपल्याकडे तयार. आता यावरनं हे जे युनिट तुम्हाला दिसून राहिलं यावरनंच आपण काय फाइंड आउट केलं, डायमेन्शन फाइंड आउट केलं. आणि हा आपला डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायची म्हणजे फॉर्मॅट आहे LMT. हिअर L इज स्टँड फॉर फंडामेंटल क्वांटिटी लेंथ, M is stands for fundamental quantity mass and T is stands for fundamental quantity second. म्हणजेच काय, टाइम. हा काय आहे, लेंथ आहे, हे मास आहे आणि हे टाइम आहे. ओके, मग आपण काय ऑब्झर्व करतो, लेंथचं युनिट काय असतं, मीटर. तर इथं मीटर किती वेळा आहे, 2 वेळा. मीटरचा स्क्वेअर आहे म्हणून L ची पॉवर 2. त्यानंतर मासचं युनिट काय असतं, केजी. इथं केजी किती वेळा आहे, 1 वेळा म्हणून याच्या डोक्यावर 1. नेक्स्ट डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर आहे. सेकंड म्हणजे टाइमचा काय आहे, स्क्वेअर आहे. मग टाइमचा स्क्वेअर हा जो सेकंड स्क्वेअर ही जी टर्म आहे हे कुठं आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे. याला जर का तुम्ही वर नेलं तर हा सेकंडचा जो स्क्वेअर आहे इथं आल्यानंतर काय होऊन जाईल, सेकंडची पॉवर -2 होऊन जाईल. म्हणून मग इथं वर आपल्याला किती लिहावं लागतील, -2. नाव L power 2 m power 1 t power -2. This is the dimensional formula of dimensional formula of वर्क डन. हा काय आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला आहे वर्क डनचा. ओके, अशा प्रकारे इझिली आपण काय करतो, डायमेन्शन फाइंड आउट करतो. अशा खूप साऱ्या डायमेन्शन्स मी तुम्हाला फाइंड आउट करून दिलेल्या होत्या आणि तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी होमवर्क पण चांगल्या प्रकारे सोडवून मला शेअर केलेलं आहेच. ठीक आहे, आणि ज्याही विद्यार्थ्यांचे होमवर्क अजून आलेले नाही त्यांनी लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि मला शेअर करा. ठीक आहे, हे एक झालं थोडंसं रिकॉल, कशी डायमेन्शन कॅल्क्युलेट करतात त्याचं. ठीक आहे, आता आपल्याला जायचं आहे समोर. बघा आता लक्ष द्या. आता आज आपण एक समोर जाऊ, डायमेन्शन्स आणि डायमेन्शनल अनालिसिस याच टॉपिकच्या आपण थोडं समोर जाऊ. तर आता आपला टॉपिक आहे, आपल्याला कोणत्या टॉपिकचा स्टडी करायचा आहे सध्या. आता एक प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ आपला नेक्स्ट टॉपिक आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. बघा एकदम सिंपल आहे. नाव जरी वर्ड जरी खूप मोठे मोठे वाटले होमोजिनिटी, तरी त्याचा मिनिंग एकदम इझी आहे. होमोजिनिटी म्हणजे काय रे, होमोजिनिटी म्हणजे सिंपल आहे, एकसारखेपणा. होमोजिनिटी म्हणजे काय, एकसारखेपणा, त्यालाच म्हटलं जातं होमोजिनिटी. मग कशामध्ये एकसारखेपणा आहे, डायमेन्शनमध्ये. कशामध्ये एकसारखेपणा आहे, डायमेन्शन म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात येतं की एखादं इक्वेशन असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या टर्म्स असतील, इक्वल टूचं जे साईन आहे त्याच्या दोन्ही बाजूच्या टर्म्स जर का एकसारखे असतील म्हणजेच ते होमोजिनिटी आहे, तोच आहे प्रिन्सिपल आहे. तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो पहा, एकदम इझी असा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आहे. सिंपल आहे पहा याचं स्टेटमेंट. याचं स्टेटमेंट काय येईल, याचं स्टेटमेंट येईल द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स काय याचं स्टेटमेंट, द डायमेन्शन ऑफ ऑल द टर्म्स ऑन द टू साइड्स ऑफ अ फिजिकल इक्वेशन. डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन द two sides of physical equation must be same. बघा एकदम इझी असा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आहे. सिंपल काय सांगतो पहा, द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन द टू साइड्स ऑफ फिजिकल इक्वेशन. म्हणजे कन्सिडर करा एखादं फिजिकल इक्वेशन आहे. तर आता फिजिकल इक्वेशन काय, फिजिकल इक्वेशन म्हणजे सिंपल फिजिकल क्वांटिटीज पासून एखादं इक्वेशन तयार झालेलं असेल तर त्याला आपण काय म्हणू, एक फिजिकल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. 3 कायनेमॅटिकल इक्वेशन जे तुम्ही 10th मध्ये पण शिकलेले आहात. कोणते 3 कायनेमॅटिकल इक्वेशन जे न्यूटनने दिलेले आहेत, कोणकोणते, S = ut + ½ at². पहिलं जर का म्हटलं तर V = u + at. सेकंड आहे S = ut + ½ at² आणि थर्ड आहे V² = u² + twice as. हे काय आहेत, मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत, म्हणजे सॉरी कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत की जे न्यूटनने दिलेले आहेत. यालाच म्हटलं जातात फिजिकल इक्वेशन, कारण यामध्ये सर्व हे कसे आहेत, फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो,
प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असं सांगतो की द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन द टू साइड्स ऑफ फिजिकल इक्वेशन. हे एक फिजिकल इक्वेशन आहे, या फिजिकल इक्वेशनची ही LHS आहे, ही RHS आहे. फिजिकल इक्वेशनची एक LHS आहे आणि एक RHS आहे. तर या LHS आणि RHS मध्ये एक LHS आणि एक RHS आहेत. या LHS आणि RHS मध्ये सर्व मिळून जेवढेही टर्म्स असतील त्या सर्वच्या सर्व टर्म्सची डायमेन्शन हे कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. सर्वांची डायमेन्शन हे कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे, किंवा सर्वांची डायमेन्शन ही कशी असते, सेम असते. ओके, मग सेम जर असेल तर म्हणजे सेम असणे त्यालाच म्हटलं जातं होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. होमोजिनिटी म्हणजे सांगितलं एकसारखेपणा, या डायमेन्शन मध्ये एकसारखेपणा आहे, म्हणजे याची डायमेन्शन सेम आहे, याची डायमेन्शन आणि या टर्मची डायमेन्शन, या तिघांची डायमेन्शन कशी आहे, सेम आहे. ओके, व्ही इथे एक टर्म आहे, व्ही हिअर, व्ही इज द व्हेलॉसिटी अँड यू इज ऑल्सो द व्हेलॉसिटी. व्ही पण व्हेलॉसिटी आहे आणि यू पण व्हेलॉसिटी आहे. व्ही हे फायनल व्हेलॉसिटी आहे, यू हे इनिशियल व्हेलॉसिटी आहे. आणि इथं तुम्ही म्हणसाल की ए म्हणजे ऍक्सलरेशन आणि टी म्हणजे टाइम, तर तुम्ही असं म्हणसाल की ह्या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत, तर नाही, ह्या दोन वेगवेगळ्या टर्म्स नाहीत, हे एकच टर्म आहे. कारण ऍक्सलरेशन आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन करून एक नवीन क्वांटिटी तयार झाली आहे AT, ही एक सिंगल टर्म आहे. ह्या वेगवेगळ्या दोन टर्म्स नाहीत. म्हणजे या इक्वेशन मध्ये तुम्हाला किती टर्म्स दिसून राहिल्या, 1, 2 आणि 3, ह्या 3 टर्म्स आहेत. मग या तीनही टर्म्सची डायमेन्शन जर का एकसारखे असेल तर तोच प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. ओके, याच प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शनचा यूज आपल्याला फिजिकल इक्वेशनचं करेक्टनेस चेक करण्यासाठी होतं. ओके, ठीक आहे, ते पाहू आपण समोर. बघा, लक्ष द्या. ओके, पहा मग आता सॉरी, होमोजिनिटी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी तुमच्या लक्षात आला. आता आपल्याला समोरचा टॉपिक बघायचा आहे, युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. बघा, लक्ष द्या. नेक्स्ट टॉपिक आहे आपला युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. बघा, लक्ष द्या. यूज काय आहे डायमेन्शनल अनालिसिसचे. हे जे डायमेन्शन्स आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे काढले, याचा आपल्याला यूज कुठे होणार आहे, याचा अप्लिकेशन काय आहे. अप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस म्हणा किंवा युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. अप्लिकेशन म्हणजेच काय असतं, युजेस असतात. ओके, पहा मग. तर या डायमेन्शनल अनालिसिसचे बेसिक आपण 3 यूज करतो. 3 यूज कोणकोणते आता ते बघा. सर्वात फर्स्ट आहे टू चेक दी करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. टू चेक दी करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन म्हणजेच एखादं फिजिकल इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी सध्या इथं 3 फिजिकल इक्वेशन लिहिलेले होते. मग हे 3 फिजिकल इक्वेशन करेक्ट आहेत का, तीनही फिजिकल इक्वेशन सेपरेटली समजा एखादं फिजिकल इक्वेशन आहे तर ते फिजिकल इक्वेशन राईट आहे का, करेक्ट आहे का, ते आपल्याला चेक करता येतं बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. ते कसं चेक करायचं ते आपण समोर बघणारच आहोत, परंतु याचे यूज बघा. सर्वात पहिला यूज काय आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. सेकंड नंबरचा यूज आहे पहा. सेकंड नंबरचा यूज काय, सेकंड नंबरचा याचा यूज आपल्याला होईल टू डिराइव द रिलेशन्स between various different physical quantities. और तुम्ही याला म्हणा सिंपली और टू डिराइव फॉर्म्युलाज इन फिजिक्स मधले वेगवेगळे फॉर्म्युलाज डिराइव्ह करण्यासाठी. पहा हा सेकंड पॉइंट काय सांगतो, टू डिराइव्ह द रिलेशन बिटवीन व्हेरियस डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. आता खूप सारे डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आहेत. या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचं रिलेशन डिराइव्ह करण्यासाठी, त्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचं रिलेशन डिराइव्ह करण्यासाठी, म्हणजेच रिलेशन डिराइव्ह करणं म्हणजेच काय, तर फॉर्म्युला डिराइव्ह करणं. तर फॉर्म्युला तयार करण्यासाठी, फॉर्म्युला डिराइव्ह करण्यासाठी डायमेन्शनल अनालिसिसचा आपला यूज होतो. ओके, ठीक आहे. हा झाला सेकंड यूज. त्यानंतर थर्ड यूज आहे. तर थर्ड यूज आहे आपला टू फाइंड दी कन्वर्शन फॅक्टर
to find the conversion factor between units, to find the conversion factor between units of different to find the conversion factor between unit of same physical quantity in different systems of unit ओके. थर्ड यूज आहे याचा टू फाइंड द कन्वर्शन फॅक्टर. एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज होतो कन्वर्शन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी. मग कन्वर्शन फॅक्टर काय हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. फॉर एक्झाम्पल जसं की 1 जूल इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग असतं. हे SI युनिट आणि हे CGS युनिट एनर्जीचं SI युनिट आणि हे CGS युनिट. मग 1 जूल इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग असतं. तर हा जो फॅक्टर आहे 10⁻⁷ याला म्हटलं जातं कन्वर्शन फॅक्टर. मग हा कन्वर्शन फॅक्टर किती आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज होतो. म्हणजे हा आपल्याला सध्या माहित नाही, याला आपण कन्सिडर केलं x. तर बाय युजिंग दिस डायमेन्शनल ॲनालिसिस वी कॅन फाइंड आउट दिस x फॅक्टर. म्हणजेच काय टू फाइंड द कन्वर्शन फॅक्टर. ओके, हे 3 याचे युजेस आहेत. ठीक आहे. तर आता या 3 यूज पैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट नंबरचा यूज बघणार आहोत. या 3 युजेस पैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? फर्स्ट नंबरचा यूज बघणार आहोत. तो म्हणजे कोणता? टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. ओके, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. त्यानंतर आपण बघू हे नेक्स्ट लेक्चरमध्ये हे समोरचे 2. ठीक आहे. हे तुम्ही हे लिहून घ्यायचं युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. त्यानंतर हे 3ही पॉईंट लिहून घ्यायचे. आता सध्या मी हे यामधले 2 पॉईंट काय करतो इरेज करतो. ओके, पहा मग आता सर्वात पहिला पॉईंट आहे आपला युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस मधला टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. आता फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे कसं चेक करायचं डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून बघा. आता ते आपण बघणार आहोत. तर या यूजसाठी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज होणार आहे. कसा? तर पहा, सध्या सांगितलं होतं एक इक्वेशन आहे v इक्वल्स टू u प्लस AT. या इक्वेशनच्या सर्व टर्म्सची डायमेन्शन एकसारखी आली म्हणजेच तो कसा? तो प्रिन्सिपल कोणता आहे? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. तर त्याचाच वापर इथं आपल्याला करेक्टनेस चेक करण्यासाठी होणार आहे. तर कसा? जर का या 3ही टर्मची डायमेन्शन एकसारखी येत असेल तरच हे डायमेन्शन म्हणजे तरच हे फिजिकल इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हटलं जातं. बघा काय म्हणतोय, एखादं फिजिकल इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे केव्हा म्हणसाल? जेव्हा त्या इक्वेशन मधल्या सर्व टर्म्सच्या डायमेन्शन ह्या एकसारख्या असतील त्यावेळेला आपण असं म्हणू की ते गिवन डायमेन्शनल इक्वेशन हे कसं आहे? करेक्ट आहे. एकदम इझी असं आहे. म्हणजेच मग आता तोच आहे आपला फर्स्ट यू टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. मग आता यामध्ये आपण काय करू? एक फिजिकल इक्वेशन कन्सिडर करू. ते फिजिकल इक्वेशन सपोज हे फिजिकल इक्वेशन आपण कन्सिडर केलं. मग याच्या v ची डायमेन्शन काढू, या u ची डायमेन्शन काढू आणि a × t हे एक सिंगल टर्म आहे याची डायमेन्शन काढू. या तिघांच्या डायमेन्शन जर का सेम आल्या तर ते इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपण त्याला म्हणू. दिस इज द फर्स्ट यूज. ओके, ठीक आहे. पहा मग आता आपण बघू त्याचं एक्झाम्पल. हेच एक्झाम्पल घेणार आहोत आपण. 3 इक्वेशन आहेत, 3 कायनेमॅटिक इक्वेशन. त्यापैकी 2 मी इथं सोडून देतो, एक तुम्हाला राहील होमवर्कसाठी. पहा, लक्ष द्या. मग सर्वात फर्स्ट एक्झाम्पल मध्ये फर्स्ट नंबर क्वेश्चन कसा राहील पहा. चेक दी करेक्टनेस ऑफ physical equation. Check the correctness of physical equation v equals to u plus AT by using dimensional analysis. हा झाला तुमचा क्वेश्चन. आता या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहा, सिम्पली इझिली त्याला सॉल्व्ह करू आपण. फक्त आपल्याला काय करायचं आहे? हे इक्वेशन आहे, या इक्वेशनच्या सर्वांच्या डायमेन्शन काढायचे. ते जर एकसारखं आलं तर हे डायमेन्शनली करेक्ट आहे. पहा मग स्टेप बाय स्टेप जाऊ. द गिवन इक्वेशन इज
सुरुवात करायची. द गिवन इक्वेशन इज काय रे गिवन इक्वेशन? तर गिवन इक्वेशन आहे v इक्वल्स टू u प्लस a इंटू टी. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, आता स्टेप बाय स्टेप सर्व टर्म्सचे डायमेन्शन काढू. नाव डायमेन्शन ऑफ v इज इक्वल्स टू डायमेन्शन v काय रे? व्हेलॉसिटी आहे. ही इनिशियल व्हेलॉसिटी, ही फायनल व्हेलॉसिटी. परंतु काय ही व्हेलॉसिटीचं आहे. व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय असते? LMT च्या फॉर्मॅटमध्ये. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद. मग त्याचे डायमेन्शन काय म्हणजे मीटर म्हणजे 1, पर सेकंद म्हणजे -1 आणि इथं काय म्हणजे 0. ही झाली व्हेलॉसिटीची डायमेन्शन. ओके राईट, सेम. ठीक आहे, याची निघाली. आता याची काढू. डायमेन्शन ऑफ u ची डायमेन्शन काय होऊन जाईल? LMT. अगेन u इज दी व्हेलॉसिटी. जरी ती इनिशियल व्हेलॉसिटी असेल तरी ती काय व्हेलॉसिटीच आहे. v आहे फायनल व्हेलॉसिटी म्हणजे शेवटची व्हेलॉसिटी आणि u आहे इनिशियल व्हेलॉसिटी. याची पण डायमेन्शन कशी राहील? सेम 1 0 -1, कारण त्याचं युनिट पण काय असतं? मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. ओके, याची डायमेन्शन काढली. आता राहिलं हे. मग डायमेन्शन ऑफ a इंटू टी. डायमेन्शन ऑफ a इंटू टी इज इक्वल्स टू. आता a इंटू टी ची डायमेन्शन आपल्याला काढायची आहे. तर काय करसाल? सर्वात आधी a ची डायमेन्शन लिहा, त्याला मल्टिप्लाय करा t च्या डायमेन्शननी. a ची डायमेन्शन काय? LMT. a ची डायमेन्शन आहे a म्हणजेच काय? ॲक्सेलरेशनचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद. म्हणजेच त्याची डायमेन्शन काय होऊन जाईल? मीटर पर सेकंद. ओके, 1 0 -2 हे ॲक्सेलरेशनची. आणि आता याला मल्टिप्लिकेशन मध्ये टाइमची डायमेन्शन LMT. टाइमची डायमेन्शन येईल 0 0 1. ओके, हे झालं 0 0 1. मग आता या दोघांची ॲडिशन करा. LMT. ठीक आहे, इथं एक स्टेप वाढून देतो मी. तिथे एक स्टेप वाढून देतो. समोर घ्यावं लागेल आपल्याला, त्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, बघा इथं बघा स्टेप हे. पहा, लक्ष द्या. डायमेन्शन्स ऑफ AT मध्ये या दोघांची ॲडिशन करायची आता आपल्याला. डायरेक्ट सरळ लिहितो LMT. बघा लक्ष द्या. जेव्हा या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची असते, या डायमेन्शनच्या ब्रॅकेटची आणि या डायमेन्शन म्हणजे ही डायमेन्शन आणि ही डायमेन्शन, त्यावेळेला यामधला या ब्रॅकेटमधला L आणि या ब्रॅकेटमधल्या Lच्या ज्या पॉवर असतात या दोघांच्या पॉवरची होते ॲडिशन. या Lच्या पॉवरची ॲडिशन किती होऊन जाईल? 1 + 0. 1 + 0. इथं M ची पॉवर 0, इथं M ची पॉवर 0. या दोघांच्या पॉवरची ॲडिशन 0 + 0. 0 + 0. इथं t ची पॉवर -2, इथं t ची पॉवर 1. या दोघांची ॲडिशन -2 + 1. -2 + 1. ओके, ठीक आहे, आलो इथपर्यंत. नाव इक्वल LMT. करा ॲडिशन त्याची आता. 1 + 0 1. 0 + 0 0. -2 + 1 -1. -2 + 1 -1. ही झाली याची डायमेन्शन. कशाची? AT ची डायमेन्शन. कशाची डायमेन्शन आहे? AT ची डायमेन्शन. पहा, ओके झाली. या टर्मची पण डायमेन्शन आपली काढून झाली. आता एक काम करू, याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे, v ला म्हणू इक्वेशन नंबर 2, u च्या याला म्हणू इक्वेशन नंबर 3 आणि हे आहे AT ची, याला म्हणू इक्वेशन नंबर 4. नाव ऑब्झर्व केअरफुली इक्वेशन नंबर 2, 3 and 4. आता इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ला केअरफुली ऑब्झर्व करा. तुमच्या असं लक्षात येईल की तीनही इक्वेशन मध्ये जे डायमेन्शन्स आहेत, सर्वच्या सर्व डायमेन्शन्सची व्हॅल्यू म्हणजे सर्वच्या सर्व डायमेन्शन्स कसे आहेत? एक सारखे आहेत. आणि हे जे टर्म्स आहेत हे कोणाच्या आहेत? या इक्वेशनच्या टर्म्स आहेत. म्हणून आपण असं म्हणू, बाय ऑर द अकॉर्डिंग टू द होमोजिनियस प्रिन्सिपल द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स आर सेम, हेन्स धिस फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. मग इथं काय लिहिसाल? from equation 2, 3 and 4, from equation 2, 3 and 4, it can be conclude that say that
say that by principle of homogeneity, by principle of homogeneity, the dimensions of all the terms, the dimensions of all the terms of physical equations are same. Physical equations are same. Hence the given equation is dimensionally, correct. Hence the given equation is dimensionally correct. झालं सर. Hence the given equation is dimensionally correct. बघा किती इझी होतं. काय केलं आपण काय केलं, फक्त फिजिकल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, त्या फिजिकल इक्वेशन्सचे आपण काय पाहिले, वेगवेगळ्या एक फिजिकल इक्वेशन आहे v = u + at. त्या फिजिकल इक्वेशन मध्ये 3 टर्म्स आहेत. या तीनही टर्म्सची आपण काय केली, डायमेन्शन कॅल्क्युलेट केली आणि आपल्या असं लक्षात आलं या इक्वेशन मधले असणाऱ्या तीनही टर्मची डायमेन्शन हे एकसारखी आहे म्हणून हे इक्वेशन, फिजिकल इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. समजलं, एकदम इझी असं आहे. आता आपण सेकंड इक्वेशन कॅल्क्युलेट करू. पहा सेकंड नंबर. नेक्स्ट काय, प्रॉब्लेम तोच राहील. चेक द करेक्टनेस of physical equation. Check the correctness of physical equation. कोणतं फिजिकल इक्वेशन, s = ut plus half times at square. हे आहे तुमचं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. आता हे कायनेमॅटिकल इक्वेशन करेक्ट आहे का ते आपण चेक करू बाय युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. सेम प्रोसिजर इथं काय, बाय using dimensional analysis. ओके, ठीक आहे. सेम प्रोसिजर काय करसाल, s = ut plus half at square. गिवन इक्वेशन हे कसं आहे, गिवन इक्वेशन सेम याच वेनी, याच स्टेपने तुम्हाला जायचं आहे. आता इथं पण काय करसाल, s ची डायमेन्शन काढा, ut ची डायमेन्शन काढा, हाफ at स्क्वेअर ची डायमेन्शन काढा. मी थोडं शॉर्ट मध्ये लिहितो, परंतु तुम्हाला असं पूर्ण लिहायचं आहे. डायमेन्शन ऑफ s, मी याला शॉर्ट मध्ये लिहितो, डायमेन्शन ऑफ s तुम्हाला असं लिहायचं आहे. डायमेन्शन ऑफ s इज इक्वल्स टू काय, s ची डायमेन्शन LMT. s काय, इथं s आहे डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट. ओके, त्याचं युनिट काय असतं, मीटर. मग याची डायमेन्शन 100. ही झाली s ची डायमेन्शन. डायमेन्शन ऑफ ut ची डायमेन्शन काय आहे, ut ची डायमेन्शन मग सर्वात आधी तुम्हाला u आणि त्याला मल्टिप्लाय करावं लागेल t. तर LMT हे आहे u काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे म्हणजे मीटर पर सेकंड, व्हेलॉसिटी आहे म्हणजे मीटर पर सेकंड. ओके, आणि याला मल्टिप्लाय आहे कशाची, LMT, टाइमची डायमेन्शन 001. ओके, ठीक आहे. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. कशी करसाल, LMT आधी सांगितलं, रिस्पेक्टिव्ह टर्म्स जे आहेत ह्या याच्या पॉवरची इथं काय होईल, ऍडिशन 1 + 0. आता मी डायरेक्ट लिहितो 1 + 0 1, 0 + 0 0, -1 + 1 0, -1 + 1 काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. ओके, हे झाली ut ची डायमेन्शन. हे होतं इक्वेशन नंबर 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. ओके, ठीक आहे. आता थर्ड आहे कोणती, हाफ at स्क्वेअर. डायमेन्शन ऑफ हाफ at स्क्वेअर. आता लक्ष घ्या, हा जो हाफ तुम्हाला दिसून राहिला हा काय आहे, कॉन्स्टंट. हा जो हाफ आहे हा काय, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटला युनिट नाही आहे, हा एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, त्याला काही युनिट नसतं. मग युनिट नाही तर त्याचे डायमेन्शन निघेल का, नाही. म्हणजे हाफची डायमेन्शन आपल्याला काढायची गरज नाही, हाफ हा जसाचा तसाच राहील. ओके, ठीक आहे. पहा मग, तर आता आपल्याला बघायचं आहे at ची डायमेन्शन, at स्क्वेअरची डायमेन्शन सेम. मग a काय आहे, सर्वात आधी a काढा, LMT. a काय आहे, a आहे ॲक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग त्याची डायमेन्शन काय होऊन जाईल, 1, दिस t इज -2 हा 0, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ही झाली ॲक्सेलरेशनची. याला मल्टिप्लाइड आहे
एम टी, याला मल्टिप्लाइड आहे एल एम टी. टी म्हणजेच काय, टाइम. टाइमचा इथं काय स्क्वेअर. टाइमची डायमेन्शन आहे 0 0 1 आणि या डायमेन्शनचा काय रे, या डायमेन्शनचा काय आहे, या डायमेन्शनचा आहे स्क्वेअर, या डायमेन्शनचा आहे स्क्वेअर. ओके, आले इथपर्यंत. ठीक आहे, त्याच्या समोर जाऊ आपण. थोडं हे इरेज करतो मी इथं. पहा, लक्ष द्या. हाफ ए टी स्क्वेअर, हाफ ए टी स्क्वेअर ही एक टर्म मी इथंच लिहितो सरळ. तर पहा, हाफ ए टी स्क्वेअर इक्वल्स टू, आता काय करावं लागेल तुम्हाला, एल एम टी, एल एम टी. आय थिंक इकडनं व्हिडिओमध्ये तुम्हाला ही बाजू दिसणार नाही कदाचित, तर इथं राहू देऊ आपण, इकडेच घेऊ. इथंच पहा, हाफ ए टी स्क्वेअर एल एम टी. तर ते तर आहेत किती आहे, 1 0 -2, 1 0 -2. आता इथं लक्ष द्या केअरफुली, L0 M0 टी पॉवर 1 आणि या ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे. ज्यावेळेला या ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो त्यावेळेला या 2 नी या सर्वांच्या पॉवरला मल्टिप्लाय करायचं असतं, या 2 नी या सर्वांच्या पॉवरला मल्टिप्लाय करायचं असतं. आणि ज्यावेळेला या दोघांची मल्टिप्लिकेशन असते दोन्हीची, त्यावेळेला या पॉवरची काय होते, ऍडिशन होते. हे तुम्ही लॉस शिकलेले आहात, हे तुम्ही लॉस शिकलेले आहात. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन आहे, तर त्यावेळेला या पॉवरचे काय होऊन जाईल, ऍडिशन. परंतु हा ब्रॅकेट आहे, याचा इथं स्क्वेअर आहे, या 2 नी याला काय होऊन जाईल, मल्टिप्लाय. मग काय होऊन जाईल तिथं, एल एम टी. 2 × 0 0, अगेन 2 × 0 0, नेक्स्ट 2 × 1 2, 2 × 1 2. ओके, राईट. ठीक आहे, इक्वल टू एल एम टी. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे या पॉवरची काय होऊन जाईल, ऍडिशन. एल पॉवर 1, एल पॉवर 0, 1 + 0 1, 0 + 0 0, -2 + 2 -2 + 2 0. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर हे होतं इक्वेशन नंबर 1, हे होतं इक्वेशन नंबर 2, सॉरी हे 1, हे होतं 2, हे आहे सपोज 3 आणि हे झालं इक्वेशन नंबर 4. ओके, राईट. झालं. तीनही टर्म्सच्या डायमेन्शन कॅल्क्युलेट करून झाल्या. ओके, ठीक आहे. बघा, तीनही टर्मच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करून झाल्या. आता ऑब्झर्व करा, ऑब्झर्व द इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. व्हॉट कॅन वी कन्क्लूड, आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, तर आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, ह्या तीनही टर्म्सच्या डायमेन्शन कशा आहेत, एकसारखे आहेत. पहा, इक्वेशन नंबर 2 3 आणि 4, 1 0 0 1 0 0 1 0 0, तिघांचे डायमेन्शन कशा आहेत, सारखे आहेत. म्हणून बाय द प्रिन्सिपल ऑफ और अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, दिस फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. दिस फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. म्हणजेच हा जो दिसून राहिला हे सेंटेन्स, हे पूर्णचा पूर्ण सेंटेन्स इथे येऊन जाईल, हे पूर्णचा पूर्ण सेंटेन्स काय होऊन जाईल, इथे येऊन जाईल. अकॉर्डिंग टू द, किंवा शॉर्टकटमध्ये लिहिलं चालते, अकॉर्डिंग टू द अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, दिस फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. कोणतं फिजिकल इक्वेशन, S = UT + हाफ AT स्क्वेअर. बघा, एवढं इझी आहे एखादं फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे का नाही हे चेक करणं. फक्त काय करावं लागतं, जे फिजिकल इक्वेशन असेल त्या फिजिकल इक्वेशनच्या जेवढेही टर्म्स असतील ऑन LHS साईड अँड ऑन RHS साईड, सर्व फिजिकल इक्वेशनच्या टर्म्समधले म्हणजे त्यामधल्या सर्व टर्म्सच्या डायमेन्शन कॅल्क्युलेट करायच्या. त्या सर्व डायमेन्शन जर का एकसारख्या असतील तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे, एकसारख्या आल्या नाहीत तर ते डायमेन्शनली करेक्ट नाहीये. ओके, हे आहे तुमचे इक्वेशन्स. ठीक आहे, एक इक्वेशन कॅल्क्युलेट करून झालं, इफ U + AT. दुसरं बघितलं, S = UT + हाफ AT स्क्वेअर. आता तिसरं जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते इक्वेशन तुमच्यासाठी होमवर्क, बघा, आजचं होमवर्क काय तुम्हाला होमवर्क आहे 3rd नंबरचं, चेक दी करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन.
चेक दी करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. थर्ड नंबरचं कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं? व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू एस बाय युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. हे झालं तुमचं होमवर्क. काय होमवर्क? टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एस बाय युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. काहीच नाही आहे. ज्या स्टेपनी तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह केले त्या स्टेपने तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. हे आहे तुमच्यासाठी होमवर्क. काय करायचं? व्ही स्क्वेअरची डायमेन्शन काढायची, यू स्क्वेअरची डायमेन्शन काढायची आणि 2 टाइम्स एस ची डायमेन्शन काढायची. तर यामधलं 2 ची डायमेन्शन तर निघतच नाही, तो आहे कॉन्स्टंट. व्ही स्क्वेअरची, व्ही म्हणजे व्हेलॉसिटीचा इथं आहे स्क्वेअर, आधी व्हेलॉसिटीची डायमेन्शन आणि त्याचा स्क्वेअर, जसं आपण इथं केलं होतं. इथं टी ची डायमेन्शन आणि त्याचा स्क्वेअर केला होता, तसं इथं व्हेलॉसिटी डायमेन्शन त्याचा स्क्वेअर. ते झालं पहिलं इक्वेशन. यू स्क्वेअरची डायमेन्शन, ही पण व्हेलॉसिटी आहे, ही पण व्हेलॉसिटीच आहे, याची डायमेन्शन आणि याची डायमेन्शन, तिघांच्या डायमेन्शन जर का एकसारख्या आल्या तर हे इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, हा आहे तुमच्यासाठी आजचा होमवर्क. लक्षात सर्वांच्या? लवकरात लवकर हा होमवर्क मला शेअर करायचा आहे. आता याच्या समोरच्या लेक्चरमध्ये जे 2 नेक्स्ट यूज होते डायमेन्शन्सचे, फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आणि कन्व्हर्शन फॅक्टर डिराईव्ह करायचा, ते आपण बघूया त्याच्या समोरच्या म्हणजे याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, थांबू मग आज आता आपण. ओके, थँक्यू.